तहव्वूर राणाला भारतामध्ये आणण्यासाठी एनआयएची 7 सदस्यांची विशेष टीम नेमण्यात आलेली आहे। राणाला भारतात आणणाऱ्या विशेष टीममध्ये वरिष्ठ वकीलही असल्याचं कळतंय। एडीजी रँकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे। भारतात आणल्यानंतर राणाला सुरुवातीला एनआयए मुख्यालयात नेण्याची शक्यता आहे। राणाची प्राथमिक चौकशी एनआयए मुख्यालयातच होण्याचीही शक्यता आहे। राणाच्या चौकशीसाठी एनआयएची विशेष टीम स्थापन करण्यात आलेली आहे। मुंबई दहशतवादी हल्ला आणि इतर कारवायांबाबत सवाल त्याला विचारले जातील आणि एनआयए कसून चौकशीसाठी राणाला काही दिवस ताब्यात ठेवणार आहेत असंही कळतंय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, तहव्वूर राणाला मुंबईत आज रात्री किंवा उद्या पहाटेपर्यंत आणलं जाईल असं आता कळतंय, परंतु या सगळ्यानंतर नक्की कशा पद्धतीने ही जी नवीन टीम नेमण्यात आलेली आहे ती कशा पद्धतीने ही सगळी सूत्र पुढे नेईल? पूर्वी नक्कीच तहव्वूर राणाला पहिल्यांदा एनआयएकडून अटक दाखवली जाईल मुंबई दिल्लीमध्ये आणल्यानंतर, आणि एनआयएने ताब्यात घेतल्यानंतर नियमानुसार 24 तासांच्या आत तहव्वूर राणाला न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि न्यायालयासमोर हजर करून एनआयए तहव्वूर राणाची कस्टडी मागणार आहे की त्याची आम्हाला चौकशी करायची आहे आणि त्यासाठी आम्हाला कोठडीमध्ये त्याची चौकशी करण्याची परवानगी देण्यात यावी। आणि त्यानुसार एनआयएचं विशेष न्यायालय हे तहव्वूर राणाच्या चौकशीसाठी विशेष परवानगी त्याची 4 दिवसांची किंवा 5 ते 7 दिवसांची अशी त्याला कोठडी सुनावेल आणि त्यानंतर मग कोठडीमध्ये तहव्वूर राणाची चौकशी केली जाईल। आता एनआयए नेमकं किती दिवसांची कोठडी मागणार आहे, त्यासोबतच त्याला दिल्लीत आणल्यानंतर त्याची अटक कधी दाखवली जाणार आहे, या सगळ्याबाबत एनआयएच्या सध्या कार्यालयामध्ये त्या वकिलांची फौज त्याविषयीची स्ट्रॅटेजी तयार करते आणि तहव्वूर राणाच्या अब्स्टेन्सियामध्ये म्हणजे जेव्हा तो अनुपस्थित होता त्याचवेळी त्याच्या विरोधात 26/11च्या प्रकरणी ट्रायल संपूर्ण चालवली गेलेली आहे। त्यामुळे तहव्वूर राणा हा 26/11 प्रकरणी एक प्रकारचा दोषी आहे, तर त्याला जर 26/11 प्रकरणामध्ये अपील मांडायचं असेल, आपलं म्हणणं मांडायचं असेल आरोपी म्हणून, तर ते देखील मांडण्याची मुभा दिली जाईल। आणि त्यासोबत एनआयएने तहव्वूर राणाला वॉन्टेड घोषित केलं होतं, त्यामुळे एनआयए पहिल्यांदा तहव्वूर राणाची कस्टडी घेईल, त्याला अटक दाखवेल आणि त्यानंतर न्यायालयासमोर हजर करून त्याची अतिरिक्त कस्टडी चौकशीसाठी म्हणून घेतली जाणार आहे। पूर्वी धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या माहितीबद्दल। आणि हळूहळू ही संपूर्ण घटना जशी उलगडत जाईल त्यावेळी आम्ही अपडेट घेतच राहू। धन्यवाद। या संदर्भात नाना पटोलेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूयात। देखो, आएगा तो अच्छी बात है, ऐसे लोगों के ऊपर सख्त कार्रवाई होना ही चाहिए, लेकिन ये दाऊद को लाने वाले थे, बहुत सारी चीज़ें इन लोगों ने कही थी। क्या हो गया, जब तक वो आता नहीं देश में और ऐसे लोगों के ऊपर कड़ी कार्रवाई की जाती नहीं, तब तक कोई भरोसा कैसे करे? क्योंकि मोदी ये भरोसेमंद प्रधानमंत्री हमारे देश के लिए नहीं है, और इसलिए जब आएंगे तब उसके ऊपर कड़ी कार्रवाई हो, यही भूमिका हमारी रहेगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।